ड्राय आय डिसीजचं प्रमुख कारण डिजिटल आय स्ट्रेन विषयी सर्वांना जागृत करण्यासाठी इनिशिएटिव्ह आय ॲडवाइस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत चाकण पुणे इथून आय सर्जन डॉक्टर भरत राऊत. ते काही आपल्याला टिप्स शेअर करतील डिजिटल लाईफ आय स्ट्रेन थांबवण्यासाठी. डॉक्टर, डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे काय आणि ते आपल्या विजनवर कसा प्रभाव टाकते? ओके, डिजिटल आय स्ट्रेन किंवा ज्याला आपण सामान्य भाषेत कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असंही म्हणतो, ज्यामध्ये स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यात ताण येतो, आय स्ट्रेन होतो आणि डोळ्यांना थकवा येतो, ज्यामुळे कालांतराने डोळ्यांना कोरडेपणा येतो आणि आपली कामावरची क्षमता त्यामुळे आपण कमी करतो किंवा कमी होते आपली. डॉक्टर, डिजिटल आय स्ट्रेनचे सर्वात कॉमन सिम्पटम्स कोणते आहेत ज्याबद्दल लोकांना जागरूक राहायला हवे? राईट, डिजिटल आय स्ट्रेन किंवा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आपण ज्याला म्हणूयात, त्याच्यामध्ये स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांना थकवा येणे, अस्वस्थ वाटणे किंवा आय फटिंग म्हणू आपण. त्याच्यानंतर डोळ्यांना कोरडेपणा येणे, ड्रायनेस, ब्लिंकिंगची मुवमेंट्स कमी होते किंवा डोळ्यांना विकनेस येतो, थकवा येतो. आणि हा थकवा वारंवार आल्यामुळे, कोरडेपणा आल्यामुळे आपल्या अश्रुग्रंथी असतात, लॅक्रिमल ग्लँड्स, त्यांचाही कालांतराने त्यांच्यावर कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि क्रोनिक ड्रायनेस आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर वारंवार ही ड्रायनेस आल्यामुळे दृष्टी धूसर होते, दृष्टी केंद्रित करण्यासाठी अडचण निर्माण होते, क्रोनिक हेडेक, डोकेदुखी आणि कालांतराने मायग्रेन किंवा अर्धशिशासारखे प्रकार सुद्धा होतात. त्याच्यानंतर मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी आणि सगळ्यात महत्त्वाचं उजेड सहन न होणे किंवा ज्याला आपण फोटोफोबिया म्हणतो, उजेडाचा त्रास होणे. ह्या सर्व गोष्टी ह्या कॉमनली आपण डिजिटल आय स्ट्रेन मध्ये अनुभव आम्हाला येतो. पेशंटच्या कॉमन कंप्लेंट्स असतात. डॉक्टर, डिजिटल डिव्हाइसचा दीर्घ काळासाठीचा उपयोग डोळ्यांच्या आरोग्यावर कसा प्रभाव टाकतो? डिजिटल उपकरणांचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे परमनंट डॅमेज हा कुठला होत नाही, परंतु स्क्रीनच्या अतिवापरामुळे वारंवार डोकेदुखी, डोळ्यांना थकवा येणे, पापण्यांच्या हालचाली मंदावतात, त्याच्यामुळे डोळे कोरडे पडतात, लक्ष केंद्रित होण्याला अडचण येते आणि व्यवस्थित झोप न येणे, पर्यायाने तुमच्या लाईफस्टाईलवर त्याचा परिणाम होतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ आपण डिस्टर्ब करून बसतो. डॉक्टर, तुम्ही प्लीज 20-20-20 रूल समजावून सांगू शकाल का आणि हा आय स्ट्रेन कमी करण्यासाठी कसा मदत करतो? 20-20-20 रूल म्हणजे प्रत्येक 20 मिनिटांनी 20 फूट अंतरावर आपण एखादी गोष्ट केंद्रित करू शकतो, ती 20 सेकंदांसाठी, ज्याला म्हणतात 20-20-20 रूल. ह्याच्यामध्ये आपण सलग जे स्क्रीन बघतो त्याच्यावर डोळ्यांना एकाच ठिकाणी आपले डोळे केंद्रित केलेले असतात. त्याच्यापासून नजर हटवून आपण 20 फुटावर जे गोष्ट बघू किंवा कुठली पण वस्तू आपण बघूया, तर डोळ्यातल्या जे सिलेरी मसल्स असतात त्यांना थोडासा आराम मिळतो आणि ही गोष्ट आपण 20 सेकंदांसाठी करू शकतो. दर 20 मिनिटांनंतर आपण हे 20-20 रूल फॉलो करू शकतो. ते केल्याने डोळ्याचा थकवा बऱ्यापैकी प्रमाणात कमी होतो आणि आपली कार्यक्षमता वाढू शकते. डॉक्टर, मुलं डिजिटल डिव्हाइसचा उपयोग सेफ आणि हेल्दी मॅनर मध्ये करत आहेत हे आई वडील कसं निश्चित करू शकतात? बरोबर, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. आजच्या जगामध्ये घरातल्या कर्त्या पुरुषांपेक्षा, वर्किंग पर्सनपेक्षा मुलांमध्ये डिजिटल उपकरणांचं वापरण्याचं प्रमाण खूप वाढलंय. तर सर्वात पहिले की त्याचा वापर हा मर्यादित असला पाहिजे, लिमिटेड यूज असला पाहिजे. मुलांना आपण 20-20 रूल हा शिकवला पाहिजे. त्याच्यानंतर स्क्रीनची हाईट जी आहे ती साधारण डोळ्याच्या समांतर इक्वल लेवलला असलेली बरी. त्याच्यानंतर स्क्रीनचा जो लाईट असतो हा खूप जास्त प्रखर नको किंवा खूप मंद पण नको, हा डोळ्याला सहन होईल इतका असलेला जास्त चांगला. त्याच्यामध्ये 18 महिन्यापेक्षा कमी वयाचं जर बाळ असेल तर शक्यतो डिजिटल स्क्रीन अवॉइड केलेली बरी. परंतु अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांनी काही गोष्टींचे असे नियम दिलेत किंवा त्यांनी गाईडलाईन्स दिल्यात की मित्रांसोबत व्हिडिओ चॅटिंग किंवा स्क्रीनची टाइम त्यांनी थोड्याफार प्रमाणात आपल्याला परवानगी दिलेली आहे. 18 ते 24 महिन्यांपर्यंत एज्युकेशनल प्रोग्राम आपण बघू शकतो लिमिटेड वेळासाठी. त्याच्यानंतर 2 ते 5 वर्ष वय असेल तर नॉन एज्युकेशनल हे दिवसाकाठी 1 तास आणि वीकेंडला 3 तासांपर्यंत आपण परवानगी देऊ शकतो. त्याच्यानंतर 6 वर्ष आणि त्याहून अधिक असेल तर आपण हा बॅलन्स साधला पाहिजे की ऑनलाईन आणि ऑफलाईन स्क्रीनचा वापर आहे याचा आपण समतोल साधणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त होता येईल तेवढा स्क्रीनचा टाइम किंवा गॅजेट्स आपण कमीत कमी वापरले पाहिजे. कुटुंबासोबत जेवण करणं, सहलीला जाणं, या काळामध्ये स्क्रीनचा वापर शक्यतो टाळावा. झोपण्याच्या अर्धा ते 1 तास अगोदर आपण स्क्रीन ही बंद केलेली जास्त चांगलं. त्यामुळे आपली झोप शांत आणि व्यवस्थित होऊ शकते, त्याने झोपेवर परिणाम होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आय ॲडवाइस ऐकण्यासाठी धन्यवाद. तुमच्या डिजिटल लाईफमध्ये डिजिटल आय स्ट्रेनला थांबवण्यासाठी दिलेल्या सूचनांसाठी डॉक्टर भरत राऊत यांचे मनापासून धन्यवाद. स्टे ट्यून्ड. Issued in public interest by Alembic CSR Foundation. Views expressed are independent opinions of the doctor. Please consult your doctor before starting any medication or treatment. Alembic CSR Foundation disclaims any or all liabilities and claims.